महादेव ॲप प्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांची लक्षवेधी। एनआयएकडे तपास देण्याची मागणी, तर ईडी मार्फत चौकशी सुरू आहे। राज्य सरकारही अतिरिक्त चौकशी करते, गृहमंत्र्यांचं उत्तर। ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सेलिब्रिटीजनी करण्यावर नियंत्रण आणा, आमदार बच्चू कडूंची मागणी। सवय लागेल अशा गोष्टींची जाहिरात करू नका, फडणवीसांचं आयकॉन्सना आवाहन। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे होणारे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार का? आदित्य ठाकरेंचा विधानसभेमध्ये सवाल, तर सरकार गांभीर्याने विचार करेल, फडणवीसांचं उत्तर। जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या संघटनांशी बैठकीमध्ये चर्चा, अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पेन्शन संदर्भात योग्य निर्णय घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। जुन्या पेन्शनसाठी राज्यातले 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावर। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन, आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज आंदोलनाऐवजी सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन, मतभेद बाजूला ठेवत सत्ताधारी आणि विरोधकांचे रंगले हलके फुलके क्षण। राज्यामध्ये 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची लेखी उत्तरात कबुली, अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या। पंचावन्न दिवसांनंतर लोकसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता, भाजपच्या बैठकीमध्ये माहिती, निवडणुकांसाठीचा भाजपचा मेगा प्लॅन माझा चाहती। जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून लोणीकर आणि टोपेंमध्ये टोकाचे वाद, लोणीकरांकडून टोपेंना अर्वाच्य शिवीगाळ, ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं लोणीकरांचं स्पष्टीकरण। आमदार अपात्रता प्रकरणात निकाल लावण्यासाठी विधिमंडळ 3 आठवड्यांचा वाढीव वेळ मागणार, आजच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता। सुरक्षेतल्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाची कठोर कारवाई, 8 सुरक्षा रक्षक निलंबित, लोकसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ। संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल, दिल्ली पोलिसांच्या तपासावर गृहमंत्री आज दोनही सभागृहात निवेदन देण्याची शक्यता। राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांचं अधिवेशन काळासाठी निलंबन, संसद सुरक्षेवरून गदारोळ केल्याप्रकरणी कारवाई। भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल, जरांगेंचा सवाल, भुजबळ विश्वासघातकी असल्याची ही टीका। जरांगेंची झुंडशाही, दमदाटी यांना आपला विरोध, भुजबळांची टीका। आपण कोणत्या महापुरुषांचा अपमान केला, भुजबळांचा जरांगेंना सवाल। पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाची फेररचना, एकत्रीकरणाचा फटका शासकीय दूध डेअरीजना बसण्याची शक्यता, दोन्ही विभागांचं एकच आयुक्तालय। सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ, सोनं प्रतितोळा 64,000 रुपयांवरून 66,400 रुपयांवर, सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।